प्रार्थना करू। हे सर्वसमर्थ थोर आणि पवित्र 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 सयाश परमेश्वरा, जो होता, जो आहे, जो येणार, तो सर्वसमर्थ प्रभू आमचा देव, तुला सन्मान, गौरव, आदर आणि महिमा आता आणि सर्वदा असो। हे देवप्पा, मागील आठवडाभर तू आम्हाला सांभाळलंस आणि देवप्पा सुखी ठेवलंस, निरोगी ठेवलंस, सर्व आमच्या गरजा भागवल्यास आणि देवप्पा पुन्हा एकदा या शब्दाद्वारे तू आम्हाला तुझ्या पवित्र मंदिरामध्ये घेऊन आलास, म्हणून देवप्पा आम्ही तुझे उपकार मानतो, तुला आम्हाला धन्यवाद देतो। हे प्रभू, तू सनातन आमचा परमेश्वर आहेस, तूच प्रारंभ शेवट आहेस, तूच अल्फा ओमेगा आहेस, तूच आम्हाला सांभाळतोस, जपतोस, राखतोस। आणि हे प्रभू, तूच तुझं गौरव आम्हाद्वारे करून घेतोस, म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो, तुला आम्हाला धन्यवाद देतो। हे देवप्पा, तुझ्या वचनाची भाकर मोडत असताना हे प्रभू, तो आम्हाबरोबर राहा, तुझं गौरव तो आम्हाद्वारे करून घे आणि काय चुकल्यास देवप्पा तो आम्हाला क्षमा कर। ही लहान प्रार्थना आमचा धन्य जाणारा प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे मागतो नाही बापा, आमेन। आजच्या मननासाठी आपण जे शुभवर्तमान वाचलेलं आहे ते आहे योहानकृत शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि 22व्या वचनापासून पुढे 30व्या वचनापर्यंत। तर टायटल असं दिलेलं आहे की पुनःस्थापनेच्या सणाच्या वेळी येशू, आणि 22वं वचन 10वा अध्याय योहानकृत शुभवर्तमान 10:22 असं म्हटलेलं आहे की तेव्हा यरूशलेमेत पुनःस्थापनेचा सण असून हिवाळा होता। आता जर आपण बघितला जुना करार, परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे जे सण आहेत जुन्या करारामध्ये, त्यामध्ये कधी तुम्ही वाचले का पुनःस्थापनेचा सण म्हणून? जुन्या करारामध्ये वाचले का? नाही वाचलं, नाही का? हां, जुन्या करारामध्ये कुठेही पुनःस्थापनेचा सण असं दिलेलं नाही। तर लेवीमध्ये किंवा निर्गममध्ये आपल्याला परमेश्वराने आज्ञा केलेली आहे, जे सण पाळायचे ते असे आहेत की पहिला वलांडण सण पाळा, लेवी 23व्या अध्यायामध्ये सगळे सण पाळायला दिलेले आहेत। वलांडण सण पाळायचा आहे, नंतर बेखमीर भाकरीचा सण पाळायचा आहे, त्यानंतर प्रथम उपदाचा सण पाळायचा आहे, त्यानंतर आपल्याला मंडपाचा सण पाळायचा आहे, कर्णे वाजवण्याचा सण पाळायचा आहे, असे आपल्याला सण पाळायचे सांगितलेले आहेत। हां, प्रायश्चित्ताचा दिवस सण, अगदी बरोबर, व्हेरी गुड, अगदी बरोबर, थँक्यू। तर वलांडण सण पाळायचा आहे, बेखमीर भाकरीचा सण पाळायचा आहे, त्यानंतर प्रथम उपदाचा सण आहे, त्यानंतर कर्णे वाजवण्याचा सण आहे, त्यानंतर प्रायश्चित्ताचा सण आहे, आणि मग मंडपाचा सण आहे। असे ते सिक्वेन्सनी दिलेले आहेत लेवी 23व्या अध्यायामध्ये। आणि हे आपण पाहतो की याच्यामध्ये कुठं पुनःस्थापनेचा सण नाही। मग आता हे कसा काय पाळतायत लोक यहुदी पुनःस्थापनेचा सण, आणि येशू पण त्या पुनःस्थापनेचा सण पाळण्यासाठी कुठं आलेला आहे? मंदिरामध्ये आलेला आहे। देवाची स्तुती असो। तर त्याला एक इतिहास आहे। तो पुनःस्थापनेचा सण हा नंतर सुरू झाला। कधी सुरू झाला आणि का सुरू झाला ते आपण पाहूया। तर यरूशलेम आपल्याला माहिती आहे जिंकलं होतं ग्रीक लोकांनी। अलेक्झांडर बादशाह, ग्रीकचा बादशाह, त्याने हे यरूशलेम जिंकलं, आणि अलेक्झांडर बादशाह मेल्यानंतर त्याच्या राज्याचे काही गट पडले, भाग पडले। त्यातलं एक राज्य म्हणजे सेल्युसिड राज्य। त्यातलं एक राज्य म्हणजे कुठलं राज्य? सेल्युसिड राज्य। आणि ह्या राज्याच्या अधिकारामध्ये यरूशलेम येत होतं। आणि यरूशलेम सेल्युसिड राज्यामध्ये असताना, सेल्युसिड राज्य या यरूशलेममध्ये राज्य करत असताना काय झालं? त्या ग्रीक लोकांनी या शल्मोनाने बांधलेल्या मंदिरामध्ये एक ग्रीक मूर्ती आणून ठेवली। ती त्यांच्या देवीची मूर्ती होती, आणि त्या मूर्तीचं नाव झेऊस मूर्ती, झेऊस देवीची मूर्ती त्यांनी देवाच्या मंदिरामध्ये आणून ठेवली।
सलमोनाने बांधलेल्या देवाच्या यहुद्यांच्या मंदिरामध्ये, देवाच्या मंदिरामध्ये. आणि ते काही यहुदी लोकांना आवडलं नाही. आणि मग एक मनुष्य होता यहुदी, त्याचं नाव मत्तिया मकाबी. मत्तिया मकाबी. आता जर आपण कॅथलिक पुस्तक बघितलं बायबल, तर त्याच्यामध्ये मकाबी हे पुस्तक आहे. आणि त्या पुस्तकामध्ये या गोष्टी दिलेल्या आहेत. कॅथलिक बायबलमध्ये मकाबी हे पुस्तकच आहे. जसं आपल्याकडे एज्रा आहे, नेहम्या आहे, एस्तेर आहे, तसं कॅथलिकमध्ये ह्या पुस्तकांव्यतिरिक्त आणखी काही पुस्तकं आहेत 4. त्यामध्ये हे मकाबी हे पुस्तक आहे. तर मत्तिया मकाबी नावाचा मनुष्य, तो अतिशय धाडसी होता आणि तो यहुदी होता. आणि त्याने काय केलं, त्याला ते पटलं नाही, त्याला ते आवडलं नाही की सलमोनाच्या या मंदिरामध्ये आमचं पवित्र मंदिर आहे, या पवित्र मंदिरामध्ये ही मूर्ती आणून ठेवली. झेउस देवीची मूर्ती या ग्रीक लोकांनी आणून ठेवली. आणि मग तो मंदिरामध्ये गेला मत्तिया मकाबी. आणि जो सेनापती होता, ग्रीक सेनापती, त्या ग्रीक सेनापतीचा तलवारीने या मत्तिया मकाबीने वध केला. ग्रीक सेनापतीचा वध केला. आणि त्याने ती झेउस मूर्ती जी देवाच्या मंदिरामध्ये यरुशलेममध्ये ठेवली होती ती काढून टाकली. काढल्यानंतर पुष्कळ यहुदी त्याला मिळाले. त्याच्यात 2 मुलगे पण होते, त्यांची नावं यहुदा मकाबी आणि शिमोन मकाबी. हे 2 मुलांनी पण त्याला सपोर्ट केला. पुष्कळ यहुदी लोक त्याला मिळाले. 500-600 यहुदी एकत्र आले आणि त्यांनी याजकाला बोलवलं. आणि याजकाला बोलवून त्या मंदिराचं काय केलं, शुद्धीकरण केलं. त्या मंदिराचं काय केलं याजकांनी, शुद्धीकरण. याला इंग्लिशमध्ये म्हणतात रिडेडिकेशन. रिडेडिकेशन ऑफ टेम्पल. त्या मंदिराचं रिडेडिकेशन म्हणजे पुनःसमर्पण केलं. तो शब्द आहे पुनःस्थापना. तो शब्द कुठला आहे, पुनःस्थापना. आणि त्याला पुनःस्थापनेला हिब्री भाषेमध्ये म्हणतात हनुक्का. काय म्हणतात, हनुक्का. आणि मग ह्या लोकांनी बंड करून काय केलं, ते पूर्ण यरुशलेम आपल्या ताब्यात ठेवलं आणि ग्रीक लोकांना यरुशलेममधून हाकलून लावलं. आणि यरुशलेम स्वतः यहुदी लोकांनी आपल्या ताब्यात ठेवलं. त्यांचा जो पुढारी होता तो होता मत्तिया मकाबी. आणि ज्या दिवशी ते मंदिराचं शुद्धीकरण केलं तो दिवस म्हणजे पुनःस्थापनेचा सण त्यांनी सुरू केला. ही घटना घडली इसवी सन पूर्व म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या आधी 164 164 आणि ज्या दिवशी त्यांनी त्या मंदिराचं शुद्धीकरण केलं, झेउस मूर्ती बाहेर काढून, त्या दिवसाला त्यांनी पुनःस्थापनेचा सण असं नाव दिलं. पुनःस्थापना म्हणजे मंदिराची पुनःस्थापना झाली. विटाळलं होतं मंदिर या झेउस या ग्रीक मूर्ती बसवल्यामुळे. विटाळलं होतं आणि तो विटाळ काढण्यासाठी त्यांनी ती मूर्ती काढली आणि याजकाला बोलवून मंदिराचं शुद्धीकरण केलं. आणि तो दिवस म्हणजे पुनःस्थापनेचा दिवस. आणि त्या पुनःस्थापनेचा सण योहान 10:22 तेव्हा यरुशलेमेत पुनःस्थापनेचा सण असून हिवाळा होता आणि येशू मंदिरामधील सलमोनाच्या देवळीत फिरत होता. तर देवाची स्तुती असते की पुनःस्थापना ही झाली पाहिजे. जेव्हा परमेश्वराच्या मंदिरामध्ये काही अशुद्ध गोष्ट जर घडली तर पुनःस्थापना किंवा त्याचं शुद्धीकरण झालं पाहिजे. देवाला न आवडणारी गोष्ट आहे अमंगळ पदार्थ किंवा अशुद्ध पदार्थ किंवा हे मूर्ती. म्हणजे गेल्या रविवारी आपण काय वाचलं होतं, 1 कोरिंथी 10:20 वचन, ती भूतं आहेत, वाचलं होतं ना. पुन्हा एकदा वाच. 1 कोरिंथी 10:20
हां 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 हां, प्रेज द लॉर्ड. तर असे आहे की परराष्ट्रीय जे यज्ञ करतात ते देवाला नव्हे तर भूतांना करतात आणि तुम्ही भूतांचे सहभागी व्हावे अशी माझी इच्छा नाही. देवाची स्तुती असो. तर हा जो यज्ञ आहे, या ज्या मूर्त्या आहेत, हे जे सगळे युधर्मी देव आहेत, आहे शक्ती त्यांच्याकडे, पण ती भूतांची शक्ती आहे, अशुद्ध आत्म्यांची शक्ती आहे. पडलेला जो ल्युसिफर आहे, तो जो भूत बनलेला आहे किंवा अशुद्ध आत्मा बनलेला आहे, तो यांना शक्ती देतो, या मूर्तींना शक्ती देतो. कधी कधी मूर्ती पण काहीतरी चिन्ह दाखवते किंवा चमत्कार दाखवते. का? याचं कारण हे अशुद्ध शक्ती जी आहे ल्युसिफर, ती देवाविरुद्ध कार्य करते आणि ही भूतं आहेत. आणि हे अशुद्ध गोष्टी मंदिरामध्ये नको, हा विटाळ मंदिरामध्ये नको, हा अमंगळपणा मंदिरामध्ये नको. म्हणून या ग्रीक सेनापतीला ठार मारून मत्तिया मकाबीने ती मूर्ती बाहेर काढली आणि सगळे यहुदी गोळा झाले आणि त्यांनी याजकाला बोलून मंदिराचं काय केलं? शुद्धीकरण केलं. आणि तो दिवस हनुक्का म्हणजे पुनःस्थापनेचा सण, तो पाळण्यासाठी येशू ख्रिस्त मंदिरामध्ये येत असे. कारण येशू ख्रिस्ताला सुद्धा मंदिरामध्ये अशुद्धता आवडत नाही. आणि म्हणून आपलं शरीर हे देवाचं मंदिर आहे आणि ते देवाचं मंदिर जे आहे तेही आपण अशुद्ध गोष्टींनी किंवा विटाळ होईल असं आपण ठेवलं नाही पाहिजे. आपल्या मंदिरामध्ये, आपल्या शरीररूपी मंदिरामध्ये कुठलीही मूर्तीपूजा आपण ठेवली नाही पाहिजे. 1 करंथी 3 अध्याय 16 वचन. 1 करंथी 3:16. देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करतो, हे तुम्हाला ठाऊक नाही. तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुमच्यामध्ये देवाचा आत्मा वास करतो, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? आपलं शरीर हे देवाचं मंदिर आहे आणि आपल्या या मंदिरामध्ये देवाचा आत्मा वास करतो. आणि म्हणून यामध्ये कधीही अशुद्ध गोष्टी, अमंगळ गोष्टी किंवा मूर्तीपूजेच्या कुठल्याही गोष्टी परमेश्वराला आवडत नाहीत. आणि मग पुनःस्थापना होते. काय होते? पुनःस्थापना होते. जशी इथं पुनःस्थापना झाली, एका ग्रीक सेनापतीचा वध झाला, शासन झालं त्याला आणि त्या मंदिराचं शुद्धीकरण झालं. तसं आपलं शरीर जे आहे त्यामध्ये आपण जर अत्यंत राग, द्वेष, मत्सर, कपट, नुकसान दुसऱ्याचं करणे, खून करणे, ह्या अशा जर गोष्टी आणि असे विचार जर आपल्या डोक्यात असतील तर ते अशुद्ध आहे, अमंगळ आहे. मग काय होतं? मग परमेश्वर काय करतो? फटका देतो. परमेश्वर काय देतो? फटका देतो. आणि मग आपल्या शरीराला काय करतात? कारण शरीर देवाचं मंदिर आहे आणि जर ते आपण असं मूर्तीपूजेमध्ये अमंगळ केलं तर मग देव आपल्या शरीराला काय करतो? फटके देतो. आणि म्हणून त्यापासून जर वाचायचं असेल तर आपण पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने, पूर्ण अंतःकरणाने परमेश्वराची काय करायची? सेवा करायची. आणि जेव्हा जेव्हा ह्या अशुद्ध गोष्टी घडत असतात तेव्हा तेव्हा परमेश्वर कुणाला तरी उभं करतो आणि परमेश्वर काय करतो? शुद्धीकरण करतो. पुनःस्थापना म्हणजे काय हे आता तुम्हाला कळालं असेल. असंच झालं. येशू ख्रिस्त नंतर आला, तो जन्मला, त्याने 12 शिष्य तयार केले, त्यांना शिकवलं, त्यांना पाठवलं, त्यांनी जगभर सुवार्ता गाजवली. पण नंतर असं झालं 3ऱ्या-4थ्या शतकामध्ये की येशू ख्रिस्ताची ही सुवार्ता रोमन कॅथलिक लोकांनी हायजॅक केली, नाही का? रोमन लोक जे ख्रिश्चन झाले त्यांनी त्यांचे काही गोष्टी ख्रिस्ती धर्मामध्ये आणल्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल मरियेला ते मानू लागले. का तर रोमन लोकांमध्ये एक देवी होती, आकाशराणी देवी, तर तिच्याऐवजी ते म्हटले आता मरिया आमची देवी.
नाही का. आणखी काही गोष्टी त्यांनी ठरवल्या आणि त्यांनी स्वतःच भरपूर गोष्टी सुरू केल्या. मग हे देवाला आवडत नाही, कारण तुम्ही दुसरा बेस देवाच्या ठिकाणी तयार करताय. येशू ख्रिस्ताऐवजी मरिया असा बेस तयार करताय. मग परमेश्वराने पुन्हा इथं कसं, जसं मत्थिया मकाबीला उभं केलं परमेश्वराने, त्यांनी याचा खूनच केला. ग्रीक सेनापतीचा खून करणं साधी गोष्ट नव्हती त्या काळात. त्याच्याबरोबर कितीतरी सैन्य असायचे. तर सेनापती मेल्यावर कोणी ग्रीक सैन्याने पण यांच्या विरोधात काही बंड केलं नाही. लगेच यहुदी लोक गोळा झाले आणि ते बंड यशस्वी करून दाखवलं. तसं परमेश्वराने त्याचा एक सेवक, त्याचा एक दास उभा केला. त्याचं नाव मार्टिन ल्युथर किंग. मार्टिन ल्युथर किंग जर्मनीमध्ये परमेश्वराने उभा केला. आणि त्याने चर्च एक आहे जर्मनीमध्ये, त्या जर्मनीच्या चर्चच्या दरवाजावर मोठ्या गेटवर काय केलं, 95 पॉईंट लिहिले. 95 पॉईंट्स. तर ते चर्चचं नाव आहे कॅसल चर्च. आणि ते आहे विटनबर्ग जर्मनी या ठिकाणी. आणि ही घटना घडली 31 ऑक्टोबर 1517. आणि म्हणून आजचा आपला हा पुनर्स्थापनेचा सणाविषयीचा हे आहे, काय आहे, हा दिवस आहे, देवाची स्तुती असते. तर 31 ऑक्टोबर इसवी सन 1517 त्यांनी ते 95 पॉईंट्स मांडले, त्या दरवाजावर चिटकवले. त्याच्यामध्ये असं होतं की मरियेला तुम्ही देव मानता तर, परंतु देव हा प्रभू श्री ख्रिस्त आहे. तो म्हणतो मीच देवाचा पुत्र आहे आणि मी आणि पिता एक आहोत, असे त्यांनी पॉईंट्स मांडले. तुम्ही म्हणता की बायबल फक्त प्रिस्टनी वाचायचं आणि प्रिस्टनी शिकवायचं, परंतु देवाचं वचन आणि येशू ख्रिस्त, तो स्वतः म्हणतो येशू ख्रिस्त की सर्व जगाला जाऊन सुवार्थ सांगा. मत्ते 28 अध्याय शेवटच्या वचनामध्ये सर्व जगाला जाऊन सुवार्थ सांगा. म्हणजे येशू ख्रिस्त सर्व जगासाठी आहे, सर्वांसाठी आहे, फक्त प्रिस्टसाठी नाही. आणखी काही पॉईंट्स असे होते की मनुष्य मृत्यू पावल्यानंतर त्याचा आत्मा मध्येच अंतराळात जातो आणि मग चर्चमध्ये पैसे भरल्यानंतर मग त्याचा आत्म्याची क्षमा होऊन मग तो स्वर्गात जातो. तर त्याने हा पॉईंट पण खोडला की बायबलमध्ये असं सांगितलेलं आहे, येशू ख्रिस्त म्हणतो तू आज मजबरोबर सुखलोकात असशील. त्याने काय पैसे भरले नव्हते चोराने. म्हणजे स्वर्गात जाण्याचा मार्ग येशू ख्रिस्त आहे. पुन्हा प्रिस्टला कन्फेशन द्यायचं, पापांची क्षमा प्रिस्टला सांगायची. मग प्रिस्ट तुमच्यासाठी मध्यस्थी करणार पापांची क्षमेसाठी. तर त्यांनी सांगितलं की पापांची क्षमा करण्याचा अधिकार फक्त प्रभू श्री ख्रिस्ताला आहे, तुम्ही फक्त मध्यस्थी करू शकता. आणखी त्यांनी एक चार्जेस ठेवले होते, पापांची क्षमा तुम्हाला पाहिजे असेल तर एवढे चार्जेस भरा, मग प्रिस्ट तुमच्यासाठी प्रार्थना करणार. परंतु पापांची क्षमा फक्त प्रभू श्री ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे होते, ते पैशाने विकत घेता येत नाही. असं त्यांनी असे पुष्कळ पॉईंट्स मांडले. जवळजवळ 95 पॉईंट्स होते की जे ते बायबलच्या विरोधात शिकवत होते. आणि 95 पॉईंट्स जेव्हा मांडले इसवी सन 1517 31 ऑक्टोबरला, तेव्हा अगदी मोठा गदारोळ झाला. कारण फार मोठी शक्ती होती कॅथलिक्स तेव्हा, आणि सर्व जगभरामध्ये. जर्मनी हा युरोप खंडाचा जो भाग आहे त्याच्यामध्ये फार चर्चा झाल्या आणि लोक याच्या विषयावर चर्चा करू लागले. लोक स्वतः बायबल वाचू लागले आणि लोकांना मग ते कळू लागलं की अरे मार्टिन ल्युथर किंग जो बोलतोय ते खरं आहे, की पापक्षमा फक्त प्रभू श्री ख्रिस्ताच्या रक्ताद्वारेच होते. योहानाचं पहिलं पत्र 1 अध्याय 7 वचन, त्यांनी बायबलच्या सगळे वचनं वगैरे पण कोट केली होती. वाचा योहानाचं पहिलं पत्र 1 अध्याय 7 वचन. हां, तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू
हां, प्रभू येशू ख्रिस्त याचं रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते. आणि यांनी सांगितलं होतं पैसे भरायचे आणि मग पापांची क्षमा होते. ते पुष्कळ चुकीच्या गोष्टी सांगत होते, शिकवत होते, आपल्या मनानुसार करत होते. आजही जर तुम्ही बघितलं, मी स्वतः काही कॅथलिक प्रेयरमध्ये अनुभव घेण्यासाठी जाऊन बसलो. ते मदर मेरीला प्रार्थना करतात. पण येशू ख्रिस्त हा जिवंत देव आहे. आणि मेरी हे एक माध्यम होतं. ती स्त्रियांमध्ये धन्य होती, परमेश्वराने तिला मान दिला. परंतु देव जर म्हटलं तर येशू ख्रिस्तच आहे. कारण काना गावामध्ये पाण्याचा द्राक्षरस तिला नाही करता आला. ती देव असते तर तिने केला असता. तिच्याद्वारे एकही चमत्कार झाला नाही. ती देव असती तर एखादा तरी चमत्कार तिच्याद्वारे झाला असता. तिने काना गावामध्ये येशू ख्रिस्ताला सांगितलं की यांचा द्राक्षरस संपला आहे. कारण तिला माहिती होतं की हा कोण आहे, देवाचा पुत्र आहे आणि हा करू शकतो. येशू ख्रिस्त मरण पावला, तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. त्याची कबर रिकामी आहे. पण मरियेची कबर यरुशलेममध्ये आजही आहे. आणि ह्या सर्व गोष्टी ज्या कॅथलिक लोक बायबलच्या विरोधात करत होते, त्याच्या विरुद्ध आवाज यांनी उठवला मार्टिन ल्युथर किंगने. आणि मग त्याची एन्क्वायरी सुरू झाली. एकदा तर त्याला 200 बिशप पुढे उभं केलं आणि तो म्हणाला, हिअर आय एम ओ लॉर्ड, हिअर आय एम. हे वाक्य मोशेचं आहे बायबलमध्ये. मोशेला जेव्हा परमेश्वराने हाक मारली होरेब पर्वतावर, तेव्हा मोशे म्हणाला, होय प्रभू, मी येथे आहे, हिअर आय एम ओ लॉर्ड. ते वाक्य हे मार्टिन ल्युथर किंग बोलले, हिअर आय एम ओ लॉर्ड, आणि मला सहाय्य कर, अशी त्यांनी प्रार्थना केली. पण त्यांनी त्यांचं म्हणणं ॲक्सेप्ट केलंच नाही. आणि मग यांना चर्चमधून काढून टाकण्याचं ठरवण्यात आलं. तरी यांनी माघार घेतली नाही. आणि 1521 मध्ये त्यांना पोपनी चर्चमधून बाहेर काढलं. म्हणजे नॉट अलाउड, चर्चमधून काढून टाकलं. मेंबरशिप कॅन्सल, आणि कुठेही त्यांना मेंबरशिप द्यायची नाही असं सांगितलं. ही इज नो मोर ख्रिश्चन. आणि मग मार्टिन ल्युथर किंग जेव्हा 1521 मध्ये चर्चमधून त्यांना बाहेर काढलं, तेव्हा मग त्यांनी बाहेर ग्राउंडवर बायबल शिकवायला सुरुवात केली. आणि लोक येऊ लागले. हां, आणि पुष्कळ लोक जमा होऊ लागले. स्टेडियमच्या स्टेडियम त्यांच्या भाषणाला भरू लागलं. आणि जर्मनीच नाही तर आजूबाजूचे जे देश जवळपासचे आहेत ते सगळे लोक येऊ लागले. आणि मोठा 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 गट या कॅथलिक लोकांच्या विरोधात तयार होऊ लागला. मग याची दखल एम्परर जो आहे चार्ल्स फाय यांनी घेतली. एम्परर होता, सम्राट, रोमन सम्राट चार्ल्स फाय. त्याने त्याची दखल घेतली आणि त्याने बोलावलं लोकांना की जे असंतुष्ट लोक आहेत, असंतोष दर्शवतात, असंतोष, याला शब्द आहे इंग्लिशमध्ये प्रोटेस्ट. तो चार्ल्सनी सांगितलं पहिले, जे प्रोटेस्ट करतात म्हणजे जे असंतोष दाखवतात त्या सगळ्या लोकांनी एकत्र या. आणि जेव्हा सगळे लोक मोठ्या स्टेडियममध्ये एकत्र आले, तेव्हा हा एम्परर चार्ल्स फायनी बघितलं की ही काही थोडी संख्या नाही आहे आणि यांच्या विरोधात जाता येणं शक्य नाही आणि या सगळ्या लोकांना चर्चमधनं काढता येणं शक्य नाही. तेव्हा त्याने प्रोटेस्टंट हा शब्द वापरला की तुम्ही कोण आहात? प्रोटेस्टंट आहात. असंतोष दर्शवणारे. कुणाविरुद्ध? कॅथलिक लोकांविरुद्ध असंतोष दर्शवणारे असा प्रोटेस्टंट पंथ तयार झाला. आणि तेव्हापासून आपण कोण आहोत? प्रोटेस्टंट, म्हणजे असंतोष दर्शवणारे कॅथलिक लोकांच्या 95 पॉईंट्स जे ते चुकीचे करतात, जे बायबलप्रमाणे करत नाही, त्याच्या विरुद्ध असंतोष दर्शवणारे. आम्ही आमचा देवदो बाप, देवदो पुत्र आणि देवदो पवित्र आत्मा त्रैक देवाला परमेश्वर मानतो. हे तिघेही देव आहेत आणि हे बायबलमध्ये नमूद केलेलं आहे. जरी त्रैक्य शब्द नसला तरी परमेश्वर पिता
तो परमेश्वर आहे. येशू ख्रिस्त म्हणतो मी आणि पिता एक आहोत, तो परमेश्वर आहे. आणि पवित्र आत्मा जो आहे तोही कोण आहे? परमेश्वर आहे. देवाची स्तुती असो. तर जेव्हा अमंगळ गोष्ट, अशुद्ध गोष्ट घडते तेव्हा परमेश्वर कुणाला तरी उभा करतो. आपलं शुभवर्तमान 10वा अध्याय 22वा वचन आपण बघितलं. कुठला सण होता? पुनःस्थापनेचा सण. तो जुन्या करारामध्ये कुठेही दिलेला नाही, परंतु त्या सणाला पण येशू ख्रिस्त मंदिरामध्ये आला. तो सण सुरू झाला ख्रिस्तपूर्व 164 जेव्हा झेऊस नावाची मूर्ती ग्रीक लोकांनी शल्मोनाच्या मंदिरामध्ये ठेवली. तेव्हा मथिया मकाबी या यहुद्याने, जो शूर होता, त्याने ग्रीक सेनापतीला तलवारीने ठार मारलं. ती मंदिरातून ती मूर्ती काढली. लगेच यहुदी पुष्कळ गोळा झाले. लगेच वाऱ्यासारखी बातमी पसरली यरुशलेममध्ये. आणि मग त्यांनी याजकाला बोलवलं, मंदिराचं शुद्धीकरण केलं, मंदिराभोवती पहारे ठेवले आणि ग्रीक लोकांना यरुशलेममधून हाकलून लावलं. ही गोष्ट BC 164 झाली. आणि तेव्हापासून हनुक्का म्हणजे पुनःस्थापनेचा सण हे यहुदी लोक पाळू लागले, की ज्या सणाच्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्तसुद्धा मंदिरामध्ये होता. आपलं शरीर पण देवाचं काय आहे? मंदिर आहे. जेव्हा जेव्हा अशुद्धता, अमंगळपणा, मूर्तीपूजा आपण करतो तेव्हा तेव्हा परमेश्वर फटका देतो आपल्या शरीराला सुद्धा. जसा या मथिया मकाबीने त्या ग्रीक सेनापतीला फटका दिला, या मार्टिन ल्युथर किंगने अख्खा कॅथलिक साम्राज्याला फटका दिला, तसा परमेश्वर कुणाला तरी उभं करतो. जर मंदिरामध्ये काही अशुद्ध आणि अमंगळ गोष्टी घडत असतील तर परमेश्वर त्याच्या विरोधात कुणाला तरी उभं करतो. आपलं शरीर हे पण देवाचं मंदिर आहे आणि ते पण आपण शुद्ध ठेवण्यासाठी आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये देवाला पूर्ण स्थान दिलं पाहिजे आणि प्रीती आपल्या मनामध्ये असली पाहिजे. राग, द्वेष, मत्सर, कपट या गोष्टी आपल्या मनामध्ये नसल्या पाहिजेत. आपण त्याच्यामध्ये पडलं पण नाही पाहिजे. कुणाचं नुकसान होईल असं कुठलीही गोष्ट आपल्या हातून न घडो. तर आपल्यामध्ये प्रीती आणि कळवळ आणि नम्रता असला पाहिजे, तर आपल्या शरीराला फटके पडत नाहीत. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ आणि पैसे परमेश्वरा देवपा, तुझी दया, कृपा, शांती, आशीर्वाद, आरोग्य, दीर्घायुष्य सदैव तू आम्हाबरोबर ठेव. पुनःस्थापनेच्या सणाच्या वेळी तू मंदिरामध्ये होतास. हे देवप्पा, आमच्या शरीररूपी मंदिराचंही तू शुद्धीकरण कर आणि हे सर्वसमर्थ देवप्पा, आम्ही पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने तुझ्यावर प्रीती करावी असा आत्मा तू आम्हामध्ये घाल. मार्टिन ल्युथर किंगसारख्या हे देवप्पा एकट्या मनुष्याला तू मोठ्या सत्तेविरुद्ध उभं केलंस आणि हे देवप्पा प्रोटेस्टंट हा एक पंथ तयार झाला आणि त्यामध्ये आम्ही देवप्पा जिवंत देवाची उपासना करू शकलो. याबद्दल आम्ही जे उपकार मानतो त्याला आम्हाला धन्यवाद देतो. हे सर्वसमर्थ देवप्पा, या सर्व गोष्टी 31 ऑक्टोबर या दिवशी झाल्या. हे देवप्पा, आम्ही जे उपकार मानतो की तू हे केलंस. आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे मागतो नाही बाबा. आमेन.